ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होतोय आणि काही ठिकाणी या सगळ्या संदर्भात जी आहे ती शिथिलता, खास करून ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये ही शिथिलता असणार आणि त्या पार्श्वभूमीवर या शिथिलतेची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे नियमाच्या अधीन राहून करण्यात येते पाहणं महत्त्वाचं असेल। काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। खासगी कार्यालय, दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे, तर अत्यावश्यक सेवांसह कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागात छोटी दुकानं, खासगी कार्यालय, दारूची दुकानं आता सुरू असतील। आणि आज राज्याच्या विविध शहरात लॉकडाऊनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आपण आढावा घेणार आहोत। आणि आपले विविध रिपोर्टर्स आता आपल्या सोबत असणार आहेत। मुंबईहून रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत असतील, पुण्याहून मंदार गोंजारी असतील, त्यासोबतच कोल्हापूरहून विजय केसरकर आणि पिंपरी चिंचवडहून नाझीम मुल्ला आपल्या सोबत असणार आहेत। सुरुवातीला जाऊया रश्मीकडे। रश्मी, मुंबई रेड झोन मध्ये आहे, मात्र कंटेनमेंट झोन वगळता काही शिथिलता आलेल्या आहेत। त्या संदर्भात आज तिसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं काय काय खुलं होणार आहे, काय ताजे अपडेट्स आहेत तुझ्याकडे? अश्विन, मी सध्या मुलुंडमध्ये आहे। मुलुंडचा टी वॉर्ड जो आहे तिथे त्या मनाने कमी रुग्ण आहेत, त्यामुळे कंटेनमेंट झोन देखील कमी आहे। जर आपण मुलुंडचा हा भाग बघितला तर आजपासून स्टँड अलोन दुकानांना सुरू व्हायला परवानगी दिलेली आहे, परंतु जर आपण बघितलं ही दुकानं अजूनही सुरू झालेली नाही आहेत। कारण असं बघितलं तर हा काल दुपारी निर्णय आलेला आहे, त्यामुळे महापालिकेला ह्याबाबत अजून जे नियम आहेत ते स्पष्ट करावे लागणार आहेत। कारण आपण बघतोय की सांगितलेलं आहे राज्य सरकारने एका लेनमध्ये 5 दुकानं जी आहेत तीच सुरू राहणार आहेत, त्यामुळे आता महापालिकेला सांगावं लागणार आहेत एक तर कंटेनमेंट झोन कोणते आहेत आणि ह्या झोनच्या बाहेर कोणत्या लेनमध्ये किती दुकानं खुली राहणार आहेत, इव्हन ऑड होणार आहे का। तर आपण बघतोय आता तरी मुलुंडमध्ये दुकानं सुरू झालेली नाहीये, वेळ लागणार आहे हा मेसेज पोहोचायला आणि त्यानंतर साधारण किती तास ही दुकानं सुरू राहणार ह्याबाबत, त्यामुळे अजून तरी महापालिकेच्या तशा सूचना आलेल्या नाही आहेत। आज हा लॉकडाऊनचा आपण बघतो तिसरा टप्पा आहे, पहिला दिवस आहे, अजूनही दुकानं सुरू झाली नाही असंच चित्र आहे। परंतु जर आपण बघितलं इतर अत्यावश्यक जी दुकानं आहेत, म्हणजे अन्नधान्याची दुकानं असतील, भाजी मार्केट असतील, त्यामध्ये मात्र लोक अजूनही बाहेर जाताना दिसतच आहेत। अश्विन, रश्मी, तू आपल्या सोबतच राहा। पुण्याहून मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। मंदार, पुण्यामध्ये आता कशा प्रकारे पावलं टाकण्यात येतील? कारण पुण्यामध्ये देखील दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढते, मात्र आजपासून काही ठिकाणी शिथिलता येते, त्या पार्श्वभूमीवर पुण्यामधली स्थिती? मुळात पुण्यामध्ये कंटेनमेंट झोनची हद्दच कमी करण्यात आलेली आहे। आधी जी 310 चौरस किलोमीटर होती ती अवघी 10 चौरस किलोमीटरवरती आणून ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे शहराचा जवळपास 97% भाग हा व्यवहारासाठी खुला होणार आहे, ज्यामध्ये दुकानांचा देखील समावेश होतो आणि या दुकानांमध्ये अर्थातच दारूच्या दुकानांचा देखील समावेश होतो। मी पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील या वाईन शॉपच्या समोर आहे। पुण्यातील दुकानं सकाळी 10 पासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली राहतील असा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। आत्ता कुठे 9 वाजतायत, मात्र त्या आधीच या वाईन शॉपच्या समोर लोकांची ही रांग दिसते आहे। कधीपासून आलात? सकाळपासूनच की काय? 7 वाजल्यापासून, सकाळी 7 वाजल्यापासून थांबलेलो आहोत। एवढ्या महिना सव्वा महिन्याचा विरह तुम्हाला सहन नाही झाला? नाही, अजिबात नाही। आज उघडणार आहे म्हणून आलेलो आहोत आम्ही। कुठून आलात? आम्ही डेक्कनवरून। तुम्ही कुठून आलात? आम्ही इथं धनगरवरून आलोय, पण आज उघडणार आहे म्हणून आलोय। लाईन लावायला पहिला नंबर लावलेला आहे मला। मित्र, तू कुठून आला? अच्छा, महिना सव्वा महिन्याच्या पिरियड मध्ये काही भेटलं नाही म्हणून सकाळी सकाळी झाला? नाही भेटलं ना, सव्वा महिना झाला। तुम्ही कुठून आलात? तर अश्विन, बघितलं लॉकडाऊन आहे, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे, परंतु एक या अशा लोकांचंही वेगळं जग आहे किंवा वेगळ्या गरजा आहेत की ज्या आपल्याला अशा प्रकारे लॉकडाऊनच्या मध्ये देखील जाणवल्या आणि आता तर त्या अगदी ठळकपणे समोर येत आहेत। प्रशासनासमोरचं सर्वात मोठं आव्हान हेच असणार आहे की दारूच्या दुकानांसमोर जर गर्दी झाली तर त्याला कसं आवरायचं। हा सगळा प्रकार आपण गमतीमध्ये घेण्याची अजिबात गरज नाही, कारण पुण्यामध्ये जवळपास 97% भाग मी जसं सांगतोय की त्या ठिकाणी दारूची दुकानं सुरू होणार आहेत आणि त्यामुळं अशी परिस्थिती जर ओढवली तर त्याला कसं हाताळायचं हा पोलिसांसमोरचा आजचा महत्वाचा प्रश्न असू शकतो। अश्विन, मंदार, तू आपल्या सोबतच राहा। आता आपण जाणार आहोत, आपले प्रतिनिधी विजय केसरकर आहेत कोल्हापूरमध्ये, त्यांच्याकडे जाणार आहोत। विजय, कोल्हापूरमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते? आपण पुण्यातलं बघितलं चित्र, मुंबईतलं बघितलं, कोल्हापुरात काय आताची स्थिती?
अश्विन, आपल्याला माहिती आहे की ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन मधले जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये काही अटी आणि नियम शिथिल करून उद्योगांना किंवा इतर दुकानांना परमिशन दिलेले आहे. त्याचबरोबर सलून देखील या ठिकाणी पूर्णपणे उघडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी लॉकडाऊनचा पहिला फेज सुरू झाला त्या दिवसांपासून सलून आहेत ते पूर्णपणे बंद होते. कोल्हापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण देशभरातले सलून आहेत ते बंद होते. मात्र आता ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जे जिल्हे आहेत कंटेनमेंट झोन सोडून ज्या ठिकाणी सलूनची दुकानं आहेत ती पूर्णपणे उघडलेली आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्यांना काही अटी आणि नियम किंवा सूचना दिलेल्या आहेत की कारण जर ग्राहक सलूनमध्ये आला तर त्यांना कशा पद्धतीनं हाताळायचं किंवा मास्क वापरायचे, हँडग्लोव्ज वापरायचे, त्याचबरोबर सॅनिटायझर आहेत ते नियमितपणे वापरायचं. दुकानामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भातल्या सूचना केल्या आहेत. कारण माहिती आहे आपल्याला जवळपास महिनाभर हे सलून पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न आहेत ते निर्माण झाले होते. केस कटिंग कसं करायचं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्या अडचणीच्या होऊन बसल्या होत्या. त्यामुळे आज ज्यावेळी हे सलून चालू झालं तर पूर्णपणे या ठिकाणी लोक येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच जर बघितलं तर हे जे सलून आहेत आणि त्यांना नियम आहेत ते घालून दिलेले आहेत. नागरिकांना देखील सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसण्यासाठी आदेश आहेत त्या अश्विन देण्यात आलेले आहेत. विजय, तू आपल्या सोबतच राहा. पिंपरी चिंचवडला जाऊया. नाझीम मुल्ला यांच्याकडनं तिकडची ताजी स्थिती जाणून घेऊ. पिंपरी चिंचवडमध्ये तिसऱ्या टप्प्यात नाझीम. केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणले. त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरातली काही दुकानं आज सुरू होणार आहेत. यामध्ये वाईन शॉपचाही समावेश आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहर एक उद्योग नगरी म्हणून ओळखलं जातं कारण इथं कामगार वर्गही मोठा आहे. त्यामुळं इथला उद्योग सुरू होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारनं इथल्या लघु उद्योजकांना या कंपन्या सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही आहे. पिंपरी चिंचवड, भोसरी, कुदळवाडी, तळवडे या भागात तब्बल 11,000 कंपन्या ज्या आहेत त्या विस्तारलेल्या आहेत. आणि या कंपन्यांमध्ये जर कामगार आला तर त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कारण पिंपरी चिंचवड शहर हे रेड झोनमध्ये गिणलं जातं आहे आणि इथला कामगार त्या ठिकाणी गेला तर कामगारांना धोका निर्माण होईल. त्याचमुळं अगदी घरी ते परतल्यानंतर घरच्यांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून इथल्या कंपन्या आजही बंद ठेवण्याचा निर्णय आहे. केवळ इथल्या 150 ते 200 ज्या जीवनावश्यक कंपन्या आहेत वस्तू बनवणाऱ्या त्यांना मात्र परवानगी आहे. दुसरीकडं पिंपरी चिंचवडच्या लगतच चाकण MIDC आहे. तिथं 650 लघु उद्योजक आहेत. त्यांच्या कंपन्या त्यांना सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. कारण तो ग्रामीण भागात या ठिकाणी म्हणतो तिथं कोणताही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. परंतु त्यांनाही काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. जे पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, हे रोड झोन आहेत. या रेड झोनमधले कामगार त्यांनी बोलवायचे नाही आहेत. त्यांना न बोलवताच त्यांनी त्यांचं काम या ठिकाणी सुरू करायचं आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये जरी कंपन्या बंद असल्या तरी चाकण MIDC या ठिकाणी आजपासून सुरू होते. जी आर्थिक घडी आपली बिघडलेली आहे त्याला पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न आहेत. लगेच तर येणार नाही आहे, परंतु हे पहिलं पाऊल या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि आजपासून चाकण MIDCमध्ये आपल्याला कामगार पाहायला मिळतील. तिथं त्यांना जे काही मागणी होईल ते त्यासाठी त्यामध्ये झोकून देतील आणि पुन्हा एकदा आर्थिक घडी आपली पूर्वपदावर आणण्यासाठी अशा प्रकारे राज्य सरकार, केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू झालेत असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे पावलं टाकण्यात येत आहेत. नाझीम, धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईहून रश्मी पुराणिक, तसंच पुण्याहून मंदार गोंजारे आणि कोल्हापुरातनं विजय केसरकर आपल्या सोबत होते. या सगळ्यांचे धन्यवाद. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत असतो. आणि आता बातमी येते औरंगाबादमधनं. औरंगाबादमध्ये देखील रेड झोनमध्ये वाईन शॉप सुरू करायला सरकारने परवानगी दिलेली आहे. मात्र औरंगाबादमधला कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव, त्यांची वाढती संख्या लक्षात घेता आता जिल्हाधिकाऱ्यांनी दारू विक्रीला परवानगी नाकारलेली आहे. त्या दारू विक्री होणार असल्याची बातमी पसरताच औरंगाबादेतल्या दारू विक्रेत्यांनी सॉलिड तयारी केलेली होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी या दारू विक्रीला परवानगी नाकारली आहे. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत ताजी माहिती द्यायला. कृष्णा, एकीकडे परवानगी तर देण्यात आलेली होती, मात्र ही परवानगी आता नाकारण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त खबरदारी घेत पावलं टाकलेली आहेत. काय आताची स्थिती आहे तिकडे?
नाही, निश्चितच तिसऱ्या टप्प्यामध्ये औरंगाबादमधला कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो निश्चितच रोज वाढतो आहे. रात्रीतून अपडेट सांगायची झाली अश्विन तर 9 रुग्ण कोरोनाचे वाढलेले आहेत, तर एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यातच रात्री आदेश आलेले होते की दारूची दुकानं सुरू होणार आणि त्यामुळेच औरंगाबाद येथील दारू विक्रेत्यांनी कशी तयारी केली होती आपण दृश्यांमध्ये पाहतोय. बॅरिकेड लावलेले होते, कुठलीही गर्दी होऊ नये म्हणून 6-6 फुटावरती पांढऱ्या रेषेत गोल राऊंड देखील केलेले होते. मात्र रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला होता आणि तशा प्रकारचे सर्व मेसेजेस जे आहेत ते दारू विक्रेत्यांपर्यंत पोहोचवलेले होते. त्यामुळे आज दारूची दुकानं उघडी झाली नाहीत. मात्र रात्री वाऱ्यासारखा हा दारूची दुकानं रेड झोनमध्ये देखील उघडणार ही बातमी मद्यपीपर्यंत पोहोचलेली होती आणि त्यामुळे सकाळी काही भागामध्ये लोकांची गर्दी देखील पाहायला मिळाली. पोलिसांना शेवटी सांगावं लागलं की दारूची दुकानं उघडी होणार नाहीत, त्यामुळे तुम्ही इथे गर्दी करू नका. मात्र काही लोक तिथे घुटमळताना पाहायला मिळालेली होती आणि तयारी देखील तू म्हणलास तसा अगदी सॉलिड केलेली होती. बॅरिकेड जसे एखाद्या मंदिरामध्ये दर्शनाला जाताना जसे बॅरिकेड असतात तशा प्रकारचे बॅरिकेड देखील लावलेले होते आणि सगळी तयारी केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे हे नाकारलेलं आहे की औरंगाबाद रेड झोनमध्ये आहे. वारंवार आणि दिवसेंदिवस या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे निश्चितच दारूची दुकानं औरंगाबादमध्ये उघडी करणं ही परवडणारं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय आणि त्यामुळे आज कुठल्याही दारूची दुकानं औरंगाबादमध्ये उघडी असणार नाही. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव खबरदारी घेण्यात येते आणि पावलं टाकण्यात येत आहेत त्या दृष्टीने. धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.